नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हचा महत्त्वाचा पार्ट शिकणार आहोत. बघा, आज या पार्टमध्ये रोल्स थेरम आणि एलिमिटी हे दोन पार्ट आपण क्लिअर करूया. तर बघा, सगळ्यात पहिला मी ठेवलेला आहे रोल्स थेरम. रोल्स थेरमच्या काय स्टेप्स असतील, काय नाही, कधी अप्लाय करायचं व्यवस्थित सांगूया. इथे बघा, रोल्स थेरम जेव्हा तुम्हाला यूज करायचं सांगितलं असेल तर रोल्स थेरमच्या स्वतःच्या स्टेप्स आहेत, या 4 स्टेप्सवर मांडलेल्या आहेत. तो रोल्स थेरम बघा, जे काही फंक्शन दिलेलं असेल तर ते फंक्शन हे कंटिन्युअस असावं लागतं इंटरवल ए टू बी या इंटरवल मध्ये. इंटरवल कोणता आहे? क्लोज इंटरवल आहे. क्लोज म्हणजे काय? बाउंड्रीज आर ऑल्सो इन्क्लुडेड. त्यानंतर सेकंड स्टेप बघा, फंक्शन इज अ डिफरन्शिएबल ऑन ओपन इंटरवल ए कॉमा बी. ए बी काय असतो? लोअर लिमिट अँड अप्पर लिमिट. ठीक आहे, हे क्लोज इंटरवल, हा ओपन इंटरवल. क्लोज मध्ये कंटिन्युअस असावं, ओपन इंटरवल मध्ये डिफरन्शिएबल असावं. तिसरी स्टेप, एफ ऑफ ए आणि एफ ऑफ बी हे दोन्ही साइड इक्वल असावे लागतील. जे काय फंक्शन दिलंय त्यात जर तुम्ही लोअर लिमिट ए ची व्हॅल्यू टाकली आणि त्यात जर अप्पर लिमिट बी ची व्हॅल्यू टाकली तर दोघांचा आन्सर इक्वल येत असेल तर रोल्स थेरम व्हॅलिड आहे किंवा त्याचे हायपोथेसिस सगळे काय होतात? सॅटिस्फाय होत आहेत. आणि जर तुम्हाला व्हेरीफाय करायला विचारला रोल्स थेरम तर हा चौथा फॉर्म्युला तुमच्यासाठी लागेल. एफ डॅश ऑफ सी इज इक्वल टू 0. हाच तर रोल्स थेरमचा मेन फॉर्म्युला आहे बघा, की एफ डॅश ऑफ सी इज इक्वल टू 0. सी हे असं एक लिमिट असतं की जे लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट ए आणि बी असतो त्याच्या इंटरवलच्या मध्ये सी व्हॅल्यू येत असते. मग ती जर सी ही व्हॅल्यू त्याच्या मध्ये आली तर ते रोल्स थेरम काय झाला? पूर्ण व्हेरीफाईड. आणि तो होतच असतो, लक्षात ठेवा. म्हणून हे जर व्हेरीफाय करायला विचारला तर ही चौथी स्टेप आपल्याला फॉलो करावी लागेल. शक्यतो मॅक्झिमम जे सगळे एक्झाम्पल्स असतात की जर पॉवर खूप फ्रॅक्शन मध्ये असते, खूप फ्रॅक्शन मध्ये आले, फ्रॅक्शन मध्ये जर नसतील, खूप सारे रूट्स आले, तर अशा काही केस तुम्हाला प्रॉपर चेक करून घ्यावे लागतील ते कंटिन्युअस आणि डिफरन्शिएबल आहे का नाही आहे. अदरवाईज मग पॉलिनॉमियल असेल, काही असू द्या, तुमचं ट्रिगो असेल, प्रॉपर फंक्शन असेल तर ते सगळे फंक्शन तुमचे कंटिन्युअस आणि डिफरन्शिएबल दिलेले असतात. तर चला, मी तुमच्या समोर रोल्स थेरमचे काही पटापट एक्झाम्पल ठेवतो म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की रोल्स थेरम कसा अप्लाय करायचा आहे. पहिलं एक्झाम्पल बघा, गिवन अँड इंटरवल दिलाय बघा, लोअर लिमिट ए टू बी म्हणजे ए आणि बी ची व्हॅल्यू नाहीये, दॅट सॅटिस्फाईज हायपोथेसिस ऑफ रोल्स थेरम. हायपोथेसिस सॅटिस्फाय करतो म्हणजे पहिल्या तीनही कंडिशन सॅटिस्फाईड असतात, लक्षात ठेवायचं. फॉर द फंक्शन एफ ऑफ एक्स दिलेला आहे, इट इज नोन दॅट ए ची व्हॅल्यू दिली, ए म्हणजे लोअर लिमिट तुम्हाला माहित झाला की ते आहे बघा -1, आणि त्या फाइंड द व्हॅल्यू ऑफ बी म्हणजे अप्पर लिमिट विचारलं गेलंय. ठीक आहे, मग जर हा सगळा हायपोथेसिस सॅटिस्फाय करत आहे त्याचा मिनिंग असतो एफ ऑफ ए आणि एफ ऑफ बी माझा इक्वल आहे. मग डिरेक्टली आपण आन्सर लिहिताना काय करूया की डायरेक्ट आन्सर घेऊ शकता. काय म्हणायचं आहे? देअरफॉर गिवन काय आहे? सिन्स क्वेश्चन सांगितलंय, सिन्स एफ ऑफ एक्स जो गिवन एफ ऑफ एक्स आहे सॅटिस्फाईज हायपोथेसिस ऑफ रोल्स थेरम. रोल्स थेरमचे सगळे हायपोथेसिस जर हा सॅटिस्फाय करतो तर याचा मिनिंग हा झाला की याच्या दोन्ही साइड इक्वल आहेत. मग बघा, मी इथं डायरेक्ट लिहिल एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी. हे दोन्ही साइड त्याच्या इक्वल असल्या पाहिजे जर तो सगळ्या हायपोथेसिस सॅटिस्फाय करतोय तर. मग इथे एफ ऑफ ए ची व्हॅल्यू गिवन आहे बघा, ए म्हणजे आपला -1 आहे. एफ ऑफ बी ची व्हॅल्यू माहीतच नाही कारण बीच तर फाइंड करायला सांगितलंय. मग आता आपण एक काम करा, हा जो एफ ऑफ एक्स दिलेला आहे बघा इथे, हा एफ ऑफ एक्स जिथे जिथे एक्स आहे तिथे तिथे -1 रिप्लेस करा. -1 चा पॉवर 4 प्लस -1 चा स्क्वेअर -2 राईट हँड साइड मध्ये. पुन्हा त्याच एफ ऑफ एक्स मध्ये जिथे जिथे एक्स आहे तिथे तर बी रिप्लेस करा. इथं बी दिसतोय, मग जर बी टाकला तर बी पॉवर 4 प्लस बी स्क्वेअर -2. चला, व्हॅल्यूज टाकल्या, सिम्प्लिफाय करा. -1 चा पॉवर 4 म्हणजे +1, -1 चा पॉवर स्क्वेअर म्हणजे +1 -2. त्यानंतर राईट साईडला उरतोय बी पॉवर 4 प्लस बी स्क्वेअर -2. जर इथं पाहिलं 1 + 1 2 आणि 2 - 2 0 झाला म्हणजे पूर्ण साइड माझी 0 आहे. बी पॉवर 4 प्लस बी स्क्वेअर -2. अजून थोडं सिम्प्लिफाय करूया. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन झालंय बघा, याला जर फॅक्टर मिळवा, मल्टिप्लिकेशन पाहिजे -2, ऍडिशन पाहिजे मिडल सम काही नाही म्हणजे 1, असे कोणते फॅक्टर पडतील बघा, तर 2 × 1 = 2 आणि ऍडिशन +1 मोठा प्लस मग छोटा मायनस.
2 आणि -1 हे आपले फॅक्टर पडतील. यांचे 2 × -1 -2 होतील आणि 2 - 1 ऍडिशन जर केले तर 1 येईल. म्हणजे फॅक्टर मिळाले मला b पॉवर 4 आहे. तर क्वाड्रॅटिक इक्वेशन सोडवताना त्याच्या व्हॅल्यू पॉवर हाफ होत असतो. पॉवर 4 चा हाफ किती रे b². पहिला फॅक्टर +2 नंतर b², दुसरा फॅक्टर -1 इक्वल टू 0. इक्वेट करा 0 सोबत दोघांनाही. b² + 2 = 0 और b² - 1 = 0. +2 जर आपण राईटला शिफ्ट केला तर तो -2 होईल और -1 राईटला गेला तर तो +1 होईल. म्हणजे पण स्क्वेअर नेवर बी निगेटिव्ह. इथे स्क्वेअर आलाय तर b² ची व्हॅल्यू -2 होऊ शकत नाही, कारण स्क्वेअर कधीही निगेटिव्ह नसतो. हा पण इकडे मात्र b² च्याकडून 1 आलाय, त्याचं स्क्वेअर रूट काय येईल रे +or -1. आता 1 चा स्क्वेअर रूट तर घेतलाय, पण आपला आन्सर करेक्ट आहे रॉंग चेक करावं लागेल. कसं? कारण लोअर लिमिट आणि अप्पर लिमिटचा पार्ट आहे. तर हा इंटरवल होता तुमचा a to b, हा इंटरवल होता. तर इंटरवलचा जर विचार केला आपण बघा, a to b हा आपला इंटरवल होता. ए व्हॅल्यू तुम्हाला दिलेली होती ऑलरेडी. ए बघा इथे -1 आणि बी ची व्हॅल्यू जर आपण +1 ठेवली तर -1 +1 च्या मध्ये काहीतरी इंटरवल तयार होतोय, म्हणजे व्हॅल्यूज त्याच्यामध्ये येत आहेत. -1 च्या मध्ये 0 नंतर +1 म्हणजे इंटरवल होतोय. पण जर मी b ला -1च ठेवला तर मला वाटतं हा इंटरवल तयार होणारच नाही. -1 लिहिला इथे तर -1 पासून -1 पर्यंत काही व्हॅल्यूच येणार नाही. सो मग b -1 होऊ शकत नाही, ओनली +1. मी इथे कंपल्सरी आहे, गरजेचं हे चेक करावं तुम्हाला लागत जाईल. चला, हे असा क्वेश्चन होता. जर हायपोथेसिस म्हटले असते तर लक्षात ठेवा की याच्या सगळ्या कंडिशन तो काय करतोय, सॅटिस्फाय करतोय. पण तुम्हाला बीच काढायचा होता, त्या थर्ड कंडिशन मधून बी निघून गेला. हा, जर व्हेरीफाय करा म्हटलं तर चौथा फॉर्म्युला पण आपण यूज करू. तर चालेल, पुढचं लगेच एक्झाम्पल घेतो मी, ज्याच्यामध्ये काय होईल, आपण रोल्स थेरम व्हेरीफाय करायला विचारला तर कसं सॉल्व्ह करायचं हे त्यात मी सेकंड एक्झाम्पल तुमच्यासमोर ठेवलंय. मी काय रोल्स थेरम व्हेरीफाय करून दाखवायचंय. आता काय फंक्शन दिलंय तर f(x) = sin x + cos x + 7 आणि याचा इंटरवल दिलेला आहे 0 to 2π च्या मध्ये. ठीक आहे, चालेल. व्हेरीफाय करा म्हटलं तर लक्षात घ्या आपल्याला सगळ्याच्या सगळ्या स्टेप चेक करणं असतं. तर त्यात नॉर्मल फंक्शन मध्ये ट्रिग्नोमेट्री, यात ना फ्रॅक्शन आहे ना पॉवर ना रूट्स ना काही. तो अशा केसमध्ये हे दोन्ही केस पहिल्या 2 कंडिशन तुमचे सॅटिस्फाईड असतात. फक्त थर्ड आणि फोर्थ कंडिशन तुम्हाला चेक करायची. तर फक्त सांगताना काय सांगाल की आन्सर मध्ये काय म्हणायचं आहे, फंक्शन जे आहे f(x) इज, फर्स्ट स्टेप काय तुमची, f(x) इज अ कंटिन्युअस ऑन इंटरवल जो आहे तुमचा बघा 0 to 2π क्लोज इंटरवल मध्ये. सेकंड स्टेप f(x) इज डिफरन्शिएबल ऑन, हे चेक करायची गरज नाही बघा, ऑलरेडी प्रूव्ड असतात या, डिफरन्शिएबल ऑन 0, 2π बट इन ओपन इंटरवल. आता थर्ड स्टेप f(a) = f(b) ते पण तुम्हाला प्रूव्ह करून दाखवणं आहे. सो मग चेक करूया आपण. f(a) म्हणजे तुमचा हा a ची व्हॅल्यू 0 आणि b ची व्हॅल्यू 2π आहे. मग a चे म्हणजे f(0) घ्या. आता जिथे जिथे x असेल तिथे तिथे 0 टाका, म्हणजे sin 0 + cos 0 + 7. आता sin 0 ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे बघा 0च असते, cos 0 ची व्हॅल्यू 1 असते आणि +7. याची जर ऍडिशन केली तर 7 + 1 8 आलं. चला, f(0) ची व्हॅल्यू मला मिळाली. आता f(b) म्हणजे बघा दुसरा 2π, म्हणजे जिथे जिथे x आहे तिथे तिथे 2π टाका. आता मग पुन्हा f(x) मध्ये जिथे x तिथे 2π जर टाकला तर sin 2π + cos 2π + 7 असं काहीतरी फंक्शन तयार होईल. आता sin 2π ची व्हॅल्यू लक्षात घ्या, 2π म्हणजे 360 डिग्री असतो. 0 डिग्री आणि 360 डिग्री जर तुम्ही त्याचा राऊंड 0 डिग्री म्हणजे स्टार्ट आणि 360 म्हणजे पूर्ण एक राऊंड घेऊन त्याच जागेवर येणार 0 पाशीच. मग लक्षात घ्या 0 आणि 360 व्हॅल्यू सेमच असतात. म्हणजे sin 2π ची व्हॅल्यू काय 0च, cos 2π ची व्हॅल्यू 1 आणि +7. पुढे पुन्हा यांची ऍडिशन केली तर उत्तर 8 आलं बघा. दोघांचा आन्सर सेम झालंय, म्हणून इथे म्हणू शकता f(0) आणि f(2π) कसे आले आपले, इक्वल आले. आणि हे जर इक्वल झाले त्याला म्हणतो आपण इट सॅटिस्फाईज all the conditions of रोल्स थेरम. हा रोल्स थेरमच्या सगळ्या कंडिशन्स याने सॅटिस्फाय केल्या. पण आता तुम्हाला व्हेरीफाय करायचं असेल
तर हे सी काढायचं आहे. व्हेरीफाय करणे म्हणजे सी ची व्हॅल्यू फाइंड करणे. पण त्याने तेच तर सांगितलं व्हेरीफाय करा. मग आता व्हेरीफाय करावं लागेल. मग इथं स्टेप्स घेऊया. काय म्हणायचं, टू व्हेरीफाय रोल्स थेरम we need to find the value of c. c ची अशी व्हॅल्यू मिळवायची तुम्हाला की विच इज बिलॉंग्स टू काय आले पाहिजे, 0 आणि 2 पायच्या मध्ये आले पाहिजे, ओपन इंटरव्हल मध्ये तेही. सो मग c ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. आता मी काम करा, आपला फॉर्म्युला तर आहे एफ डॅश ऑफ सी, म्हणजे एफ डॅश म्हणजे डेरिव्हेटिव्ह. मग तुमच्याकडे एफ ऑफ एक्स तर आहे बघा ऑलरेडी. मी इथे एफ ऑफ एक्स लिहितो. आता एफ ऑफ एक्स होता साइन एक्स प्लस कॉस एक्स प्लस 7 हा एफ ऑफ एक्स होता. मला एफ ऑफ एक्स नाही, एफ डॅश म्हणजे त्याचे डेरिव्हेटिव्हची गरज आहे. मग याला डिफरन्शिएट करून घ्या. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतं एफ डॅश ऑफ एक्स. साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह झालं कॉस एक्स. कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह आलं मायनस साइन एक्स, म्हणजे कॉस मायनस साइन आला इथे. आणि 7चं डेरिव्हेटिव्ह 0 कॉन्स्टंट आहे. आता एफ डॅश ऑफ एक्स झाला हा, पण एक्सच्या जागेवर आपण त्यांना एफ डॅश ऑफ सी पाहिजे. मग एक्सला सीने रिप्लेस करा. मग मी एक्सला सीने रिप्लेस केले एफ डॅश सी. इथे कॉस सी प्लस मायनस मायनस साइन सी. आता एफ डॅश ऑफ सी ची व्हॅल्यू माहिती आहे किती असते, 0, कारण रोल्स थेरमचाच फॉर्म्युला आहे, त्याची व्हॅल्यू 0 आहे. झालं इथपर्यंत. मायनस साइन सी जर लेपला आला तर मायनस साइन इकडे आला प्लस साइन सी इज इक्वल टू कॉस सी. आता साइन आणि कॉस इक्वल झाले, मग याचा अर्थ साइन आणि कॉस कोणत्या अँगलला इक्वल होतात, साइनच्या टेबलमध्ये आणि कॉसच्या टेबलमध्ये कोणत्या अँगलला दोघांच्या व्हॅल्यू इक्वल येतात. तर तुम्हाला माहित असेल साइन 45 ची व्हॅल्यू 1/√2 असते आणि कॉस 45 ची पण 1/√2 असते. मग याचा अर्थ हे इक्वल आहेत. मग याचा मिनिंग हा झाला, यांच्या सी ची व्हॅल्यू 45 डिग्री असणार, म्हणजेच π/4. सी ची व्हॅल्यू किती आली, π/4 आली. मग से π/4 आलेली जी व्हॅल्यू आहे ती नक्की त्याची इंटरव्हलच्या मध्ये आहे का. ते इंटरव्हल काय होतं तुमचा बघा, 0 to 2π. मग 0 to 2π म्हणजे 2π म्हणजे 360. तर 0 पासून तर 360 डिग्रीच्या मध्ये व्हॅल्यू आहे का. येस ऑफकोर्स. 45 डिग्री काय असतं, 0 आणि 360च्या मध्येच कुठतरी येणार आहे. सो मग ही आलेली व्हॅल्यू करेक्ट आहे, त्याच्या मध्येच आली आहे. सो म्हणायचं मग प्रूव्ह झालंय. देअरफॉर रोल्स थेरम इज व्हेरीफाईड. काय झालाय, व्हेरीफाय केला बघा आपण. झालं सिंपल. असा हा प्रॉपर प्रॉब्लेम आहे. रोल्स थेरमचा कोणताही प्रॉब्लेम आला तर तुम्हाला या स्टेपने सॉल्व्ह करावं लागेल. तर एक मी तुम्हाला हा एक एक्झाम्पल सॉल्व्ह करून दाखवलंय. चला याचा अजून मी एक्झाम्पल दाखवतो जेणेकरून तुमचा रोल्स थेरम क्लिअर झाला. कोणतंही गणित आलं तर याच स्टेपने सोडवायचं आहे बघा. हा यात काही शंका वाटत असेल की काही प्रॉब्लेम एखादी काही स्टेप कळाले नसेल तर नक्की कमेंट सेक्शन मध्ये तसं सांगा. तर मी माझ्या अकॉर्डिंग टू माय काय म्हणतो माझ्या पद्धतीने जसं मला वाटतंय की सांगण्याचा प्रयत्न करावा, तुमच्यापर्यंत परफेक्ट पोहोचेल त्याच्या अकॉर्डिंग मी तुम्हाला स्टेप्स पण दाखवतोय आणि त्याच्या अकॉर्डिंग हे सॉल्व्ह पण करतोय. जर अजून काही म्हणजे यात शंका असेल तसं कमेंट सेक्शन मध्ये मला सांगा. कळत असेल तर तसंही तर सांगा की ओके कळतंय, मग याच अकॉर्डिंग पुढे मला बनवता येईल. चालेल. यानंतर अजून पुढचा प्रॉब्लेम आपल्या समोर लगेच. रोल्स थेरमचा बघा आपल्या समोर मी तिसरा प्रॉब्लेम ठेवलाय बघा. व्हेरीफाय करायचा आहे. एक फंक्शन दिले बघा क्वाड्रॅटिक इक्वेशन. काही एक्झाम्पल होता, काही हार्ड नाही, स्टेप्स आपल्या सेम आहेत. व्हेरीफाय करायचं आहे, सेम आताच्या स्टेप फॉलो करा. नॉर्मल आहे बघा, पॉलिनॉमियल टाइप आला की हे काय याच्या पहिल्या दोन्ही केसेस ऑलरेडी सॅटिस्फाईड असतात, कंटिन्युअस आणि डिफरन्शिएबल. फक्त स्टेप्स टाका. काय म्हणायचं इथे, एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस ऑन काय इंटरव्हल दिला रे, 0 to 4. नंतर एफ ऑफ एक्स इज डिफरन्शिएबल ऑन इंटरव्हल काय दिलाय आपला, 0 to 4 बट ओपन इंटरव्हल. त्यानंतर आता तिसरी केस असते बघा, तुम्हाला हे चेक करावं लागतं हे इक्वल आहे का नाही, तेवढं चेकिंग करून घ्यायचं आपण. तर एफ ऑफ ए म्हणजे तुमचं 0 आहे, बी म्हणजे तुमचा 4 आहे. मग इथं एफ ऑफ ए म्हणजे कोण आपला 0, मग एफ ऑफ 0 ची व्हॅल्यू चेक करा. मग एफ ऑफ एक्स मध्ये जिथे जिथे एक्स आहे तिथे 0 टाका. एक्सला 0 टाकला, हा 0 झाला. 4 × 0 आणि प्लस 10. तर मग मला सांगा हा 0 झाला, हा 4 × 0 0 प्लस 10 म्हणजे उत्तर फक्त 10च येईल.
त्यानंतर एफ ऑफ बी, बी म्हणजे कोण रे, 4 टाकायचं आपल्याला, एफ ऑफ 4. चला जिथे जिथे एक्स आहे तिथे 4 टाका. इथे ना 4 चा स्क्वेअर म्हणजे 16 मायनस 4 इंटू एक्स ला 4 टाकला प्लस 10 म्हणजेच 16 मायनस 4, 4 चा 16 प्लस 10. 16 मायनस 16 कट होऊन जातील म्हणजे उरला काय फक्त हा 10. चेक करा, याचं आन्सर पण 10 आलंय, याचा आन्सर आहे 10 आलं, दोघं इक्वल झाले. मग काय म्हणू शकता, एफ ऑफ 0 आणि एफ ऑफ 4 इक्वल आले. आणि हे जर इक्वल असतील तर हा काय झाल्याच्या सगळ्या कंडिशन सॅटिस्फाईड झाल्या, म्हणजे इट सॅटिस्फाईज ऑल द कंडिशन्स ऑफ रोल्स थिअरम. रोल्स थिअरमच्या सगळ्या काही कंडिशन्स सॅटिस्फाय झालेल्या आहेत. मग आता फक्त व्हेरीफाय करायचा पार्ट उरलाय. मग आपण काय म्हणतो असतो, टू व्हेरीफाय रोल्स थिअरम. व्हेरीफाय करून घेऊया. टू व्हेरीफाय रोल्स थिअरम we need to find the value of c. we need to find the value of c which is belongs to, कशाची, कोणत्या इंटरवलच्या मध्ये आली पाहिजे, c ची व्हॅल्यू 0 आणि 4 च्या मध्ये आली पाहिजे. हे आपला व्हेरीफाय करायचं असेल तर c ची व्हॅल्यू काढावी लागेल आणि आलेली c ची व्हॅल्यू या इंटरवलच्या मध्ये पाहिजे, असा याचा मिनिंग झाला. तर चला रोल्स थेरम कडे बघा. शेवटचा फॉर्म्युला एफ डॅश, एफ डॅश म्हणजे तुम्हाला डेरिव्हेटिव्हची गरज पडेल. एफ ऑफ एक्स काय दिला तो मांडूया. हा, एफ ऑफ एक्स तर आपल्यासमोर मी पुट केला. आता इथे काय करा, फक्त एफ ऑफ एक्स नाही, आपले एफ डॅश म्हणजे डेरिव्हेटिव्हची गरज आहे. याला डिफरन्शिएट करून घ्या. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो बघा एफ डॅश. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह असतो 2x आणि 4x चा डेरिव्हेटिव्ह असतो 4 आणि 10 चा डेरिव्हेटिव्ह 0 झाला. आता एफ डॅश ऑफ एक्स तर निघाला, पण एफ डॅश ऑफ सी पाहिजे. तर जिथे जिथे एक्स आहे तिथे सी रिप्लेस करा. एफ डॅश ऑफ सी 2c मायनस 4. आता एफ डॅश ऑफ सी ची व्हॅल्यू गिव्हन आहे 0, मग ती 0 झाली, मग याला 0 रिप्लेस केलं. नेक्स्ट स्टेप मध्ये -4 जर लेफ्टला आला तर +4 होईल म्हणजे 2c. 2 मल्टिप्लाय इकडे आला डिवाइड, मग 4 ला जर 2 ने आपण डिवाइड केलं तर c इज इक्वल टू 4/2 डिवाइड झाला, c ची व्हॅल्यू 2 आली आहे. मग आलेली c ची व्हॅल्यू नक्की इंटरवलच्या मध्ये आली का आपल्याला चेक करा. इंटरवल होता 0 आणि 4, मग यस 0 आणि 4 च्या मध्येच आली बघा व्हॅल्यू आपली. इंटरवल काय 0,4 च्या मध्येच कुठतरी 2 येतोय, म्हणजे रोल्स थेरम पण काय झाला आपला व्हेरीफाय. मग देअरफॉर काय म्हणतात, रोल्स थेरम इज व्हेरीफाईड. झालं बघा, असा होता आपला रोल्स थेरम. यामध्ये अजून काही शंका असतील नक्की सांगा. एकदम इझी असा पार्ट आहे. चला तर आपण हाही प्रॉब्लेम व्हेरीफाय करून घेतलेला आहे. सगळ्या स्टेप सेम आहेत बघा. मागच्या सम मध्ये या सम मध्ये काही प्रॉब्लेम नाही, एकदम प्रॉपर. व्हेरीफाय म्हटल्यामुळे तुम्हाला सगळ्या स्टेप्स यूज कराव्या लागतात. फक्त हायपोथेसिस म्हटलं असेल तर फक्त पहिल्या 3 स्टेप अप्लाय केला तरी चालतं. आता आपण जो रोल्स थेरम यूज केला बघा, आता जो प्रूव्ह केला सेम त्या टाइप मध्ये एक एक्झाम्पल ठेवलंय मी. एफ ऑफ एक्स इक्वल टू क्वाड्रॅटिक इक्वेशन x² - 5x + 9 आणि इंटरवल दिलेला आहे 1,4. आताच आपण जे बघा सोडवलं त्यासारखं सेम क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये दिलेलं आहे, ते तुम्ही होमवर्कला करून घ्या. याचा आन्सर सॉल्व्ह केल्यानंतर याचा आन्सर काय येईल कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. म्हणजे मला याचा आन्सर करेक्ट आहे का रॉंग मी तुम्हाला नक्की त्याचा रिप्लाय देईल. म्हणजे चुकीचं येत असेल तर फायदा नाही बघा, प्रॉपर यायला पाहिजे. याच्या मागचं जे आपण तिसरं एक्झाम्पल सॉल्व्ह केलंय त्याला रेफर करून हा सम सोडवून घ्या. ठीक आहे, तर याचा आन्सर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा, सी ची व्हॅल्यू काय येते ती. ठीक, चला या ठिकाणी रोल्स थेरमचं आपण सगळं काही एक्झाम्पल पण पाहिली, प्रॉपर एक्सप्लेन केलंय. आता पुढचा आपण बघूया एलएमव्हीटी थेरम बघूया. एलएमव्हीटीचा काय स्टेप्स आहेत. कोणता पुढचा टॉपिक आपला एलएमव्हीटी थेरम, ज्याला एलएमव्हीटी म्हणजे काय, लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम, किंवा याला फक्त मीन व्हॅल्यू थेरम असंही म्हणतात. तर एलएमव्हीटीच्या स्टेप्स काय आहेत बघा. तर पहिल्या दुसऱ्या स्टेप सेमच बघा जे रोल्सला होता, की फंक्शन कंटिन्युअस असणं आवश्यक आहे, फंक्शन डिफरन्शिएबल पाहिजे ओपन इंटरवलच्या मध्ये, आणि तिसरा स्टेप आहे यामध्ये ही मेन स्टेप आहे. एफ डॅश ऑफ सी इज इक्वल टू एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए अपॉन बी मायनस ए. ए आणि बी काय असणार, लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट. बघूया आपण. चला 1 बाय 1 एक स्टार्ट करू. पहिला व्हेरीफाय एलएमव्हीटी फॉर फंक्शन तुमच्यासमोर मी दिलेला आहे.
आणि त्याचं चेक करायचं इंटरवल की इंटरवलच्या मध्ये 0 आणि 5चा इंटरवल आहे, त्याच्या इंटरवलच्या मध्ये ती सी व्हॅल्यू आली पाहिजे. फक्त फॉर्म्युला हा आपला असा आहे. रोल्स थेरमचा इझी होता, थोडा एलिमेंट्री मध्ये थोडंसं त्रासदायक फॉर्म्युला आहे. असो, तर पहिलं स्टेप बाय स्टेप. हे नॉर्मल एक्झाम्पल आहे, काही अडचण नाही. फंक्शन काय नेहमी कंटिन्युअस आणि डिफरन्शिएबल असतंच, याचं तुम्हाला यात चेकिंग करायची गरज नाही. चेक करायची फक्त तिसरी स्टेप. मी तर डायरेक्ट म्हणा की काय आन्सर मध्ये एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस ऑन, डायरेक्ट आहे तसं स्टेप्स टाका. पहिल्या दोन कंटिन्युअस ऑन इंटरवल 0 to 5. सेकंड स्टेप एफ ऑफ एक्स इज डिफरन्शिएबल ऑन ओपन इंटरवल 0 to 5. आता ह्या दोन स्टेप झाले, हा सॅटिस्फाय झाला म्हणजे याला म्हणतो आपण इट सॅटिस्फाईज ऑल द कंडिशन्स ऑफ LMVT. पण LMVTचे सगळे कंडिशन सॅटिस्फाय करायचे नाही, आपण त्याने व्हेरीफाय करा म्हटलंय. म्हणजे काय, सी ची व्हॅल्यू फाइंड करून दाखवा. मग इथं म्हणायचं आपल्याला टू व्हेरीफाय LMVT we need to find the value of C आणि which is belongs to कोणत्या इंटरवलच्या मध्ये यायला हवी, 0 आणि 5च्या मध्ये यायला पाहिजे, तर आपला LMVT व्हेरीफाय झाला म्हणता येईल. एक काम करू पहिला. मग आता आपल्याला हा फॉर्म्युला आपल्याकडे आहे, मग याच्या एक एक व्हॅल्यू आधी फाइंड करा आणि नंतर त्या फॉर्म्युल्यामध्ये टाकूया. पहिली गोष्ट मला काय लागणार आहे, एफ डॅश म्हणजे डेरिव्हेटिव्हची गरज आहे. सगळ्यात पहिला पार्ट मी ते एफ ऑफ एक्स लिहितो. काय आहे आपलं एफ ऑफ एक्स, तर एफ ऑफ एक्स आहे बघा रूट एक्स प्लस 4. त्यानंतर अजून एक एफ डॅश म्हणजे डेरिव्हेटिव्हची पण गरज आहे. मी इथे फाइंड करायला लागेल त्याचं डेरिव्हेटिव्ह डिफरन्शिएट. एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं बघा एफ डॅश ऑफ एक्स, रूटचा डेरिव्हेटिव्ह असतो 1/2 रूट एक्स प्लस 4. बघा आपल्याला कोणते कोणते व्हॅल्यू लागणार आहे, ज्या ज्या व्हॅल्यू लागत असतील ते आपण इथे बघून त्यानुसार आपण काढत राहूयात. तर बघा एफ ऑफ बी, एफ ऑफ ए या व्हॅल्यूची गरज आहे. तर ए म्हणजे आपला 0 आणि बी म्हणजे आपला 5 आहे. मग चला एफ ऑफ ए म्हणजे आपला एफ ऑफ ए म्हणजेच एफ ऑफ ए म्हणजे 0. मग इथे तुम्ही एफ ऑफ कडे बघा, एफ ऑफ एक्स जिथे एक्स आहे तिथे काय टाकायचं आहे, फक्त 0 टाकायचं आहे. जर 0 टाकलं यामध्ये बघा रूट 0 प्लस 4 म्हणजे 4च येणार आणि 4चा स्क्वेअर रूट असतो बघा 2 आला. त्यानंतर आता एफ ऑफ बी पण बी ची गरज आहे, तिथे एफ ऑफ बी फाइंड करून घेऊ. बी म्हणजे काय टाकायचं आहे, तर बी म्हणजे अप्पर लिमिट काय 5 आहे. मग इथे बघा पुन्हा एफ मध्ये म्हणजे पुन्हा यामध्येच जिथे एक्स आहे तिथे 5 जर टाकला आपण तर रूट मध्ये 5 प्लस 4 म्हणजे 9 होतील आणि 9चा स्क्वेअर रूट पुन्हा 3 आलं. आता एफ ऑफ ए आणि एफ ऑफ बी झाला, तर एफ डॅश ऑफ सी ची गरज आहे, ती पण फाइंड करून घ्या. एफ डॅश ऑफ सी कसा काढला जाईल, तर एफ डॅश जिथे आता एफ डॅश मध्ये व्हॅल्यू टाकावी लागेल. एफ असला की फक्त एफ ऑफ एक्स मध्ये आणि एफ डॅश आला की एफ डॅश ऑफ एक्स मध्ये. जिथं एक्स आहे तिथं सी टाका, म्हणजे 1/2 रूट एक्स प्लस 4 होता, एक्सला सी टाकतोय तर सी प्लस 4 होईल. झालं, सगळ्या व्हॅल्यूज आपल्याला माहित आहेत. आता LMVTचा फॉर्म्युला यूज करा. काय फॉर्म्युला आहे बघा, एफ डॅश ऑफ सी इज इक्वल टू एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए डिवाइड बाय बी मायनस ए. चला जिथे जिथं ए आपलं काय आहे सगळं व्हॅल्यूज आहे, जिथे व्हॅल्यू रिप्लेस करा. एफ डॅश ऑफ सी ची व्हॅल्यू होती 1/2 रूट सी प्लस 4 इज इक्वल टू एफ ऑफ बी ची व्हॅल्यू होती आपल्याकडे 3 जी फाइंड केली आपण. एफ ऑफ ए ची व्हॅल्यू 2, त्यानंतर डिवाइडला बी मायनस ए, बी म्हणजे 5, ए म्हणजे 0 म्हणजे 5 मायनस 0. कॅल्क्युलेशन करा. 1/2 रूट सी प्लस 4, इथे 3 मायनस 2 1 होईल आणि 5 मायनस 0 5 येईल. आता जे आन्सर आलं याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्या. 5 into 1 5, 2 रूटने 1 ला मल्टिप्लाय केलं तर 2 रूटच येईल सी प्लस 4. आता मला रूट कट करायचं आहे, स्क्वेअरिंग करून घ्याल. मग स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड, 5चा स्क्वेअर 25, 2चा स्क्वेअर 4, रूट कट होऊन जाईल स्क्वेअरिंग मध्ये. 25 इज इक्वल टू 4 ने मल्टिप्लाय करा, 4c 4 into 4 16. त्यानंतर 25 प्लस 16 लेपला आला मायनस 16 इज इक्वल टू 4c. 25 मायनस 16 केला तर सबट्रॅक्शन होईल आपले 9 इज इक्वल टू 4c
आणि सी ची व्हॅल्यू आली बघा 4 मल्टिप्लाय इकडे आला डिवाइड म्हणजे सी इज इक्वल टू 9/4 ही सी ची व्हॅल्यू आली आहे. ऑलरेडी सी ची व्हॅल्यू आपल्या इंटरवलच्या मध्ये आहे का तर चेक करून घ्या. इंटरवल काय होता तुमचा 0 आणि 5 होता, याच्यामध्ये आहे का बघा. तर 9 ला जर 4 ने डिवाइड केलं तर माझा अंदाज याचा आन्सर बघा 4 2 जा 8 2 पॉईंट समथिंग काहीतरी 2 पॉईंट समथिंग म्हणजे 0 आणि 5 च्या मध्येच येतोय 2 म्हणजे ऑब्विसली आपला आन्सर करेक्ट आहे. मग झालं इथे म्हणू शकता देअरफॉर एलिमेंट इज व्हेरीफाईड. जरा असा एवढा हा इझी क्वेश्चन होता. एलिमेंट अजिबात अवघड नाहीये, फक्त तुम्हाला हा फॉर्म्युला लक्षात तेवढा ठेवावा लागेल एलिमेंटचा आणि ह्या स्टेप्स फक्त फॉलो करावे लागतील. चला याची अजून चांगली प्रॅक्टिस होण्यासाठी अजून मी आपल्या समोर एक एक्झाम्पल ठेवतो. पण मांडलेलं एक्झाम्पल आपल्याला समजतंय का तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तरी काही शंका असेल कोणत्या टॉपिक मध्ये तसंही कळवा. ठीक आहे, चला लगेच आपला पुढचा एक्झाम्पल आपल्या समोर ठेवतो. एक्झाम्पल बघा आपल्या समोर मी ठेवलंय. काय व्हेरीफाय एलिमेंट फॉर एफ ऑफ एक्स दिलेला आहे x-1 इंटू x-2 इंटू x-3 ऑन इंटरवल आहे 0,4. तर आता जसं एक्झाम्पल आहे तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे हा फॉर्मॅट तुमचा फिक्स असणार आहे. काय ते 2 स्टेपचे आहे तसे कॉपी पेस्ट कराल. एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस ऑन जो इंटरवल आहे क्लोज इंटरवल. एफ ऑफ एक्स इज डिफरन्शिएबल ऑन ओपन इंटरवल मध्ये तोच व्हॅल्यूज. 2 स्टेप झाल्या. काय सांगायचं इट सॅटिस्फाईज ऑल द कंडिशन्स ऑफ एलिमेंट. To verify LMVT, we need to find the value of C which is belongs to काय इंटरवल काय दिलाय 0 to 4. ह्या स्टेप आपल्या फिक्स असतील, फक्त या इंटरवलच्या व्हॅल्यूज बदलत राहायच्या. आता पुढचं काम तुमचं की या सगळ्या व्हॅल्यू मला काढावे लागतील आता LMVT व्हेरीफाय करण्यासाठी. मग आपल्याकडे एफ ऑफ एक्स काय दिलाय बघा, मी ते मांडतो. एफ ऑफ एक्स दिलेला आहे x-1 x-2 x-3. आता एफ ऑफ एक्स तर आहे पण एफ डॅश ची गरज असल्यामुळे तुम्हाला याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे आणि डेरिव्हेटिव्ह काढायचं असेल तर 3 ब्रॅकेट आहेत तर डेरिव्हेटिव्ह घ्यायला प्रॉब्लेम होईल. म्हणून या तिघांचे एकदा मल्टिप्लिकेशन करून घ्या. पहिले काय करा दोघांची मल्टिप्लिकेशन करा. एक्स ने एक्स ला या दोघांचे मल्टिप्लाय केलं, एक्स ने एक्स ला मल्टिप्लाय केला आता x² होईल. x इंटू -2 केला तर -2x येईल. आता एक्स ने या दोघांना मल्टिप्लाय केलं, आता -1 ने परत त्या दोघांना मल्टिप्लाय, -1 इंटू एक्स -x -1 इंटू -2 +2 होईल. हे झाले पहिल्या 2 ब्रॅकेटचे मल्टिप्लिकेशन. तिसरा ब्रॅकेट तसाच ठेवा. पुढे कॅल्क्युलेशन करा ब्रॅकेटचं एकदा. x² -2x आणि -x -3x होतील. आता दोघांचे पण एकदा मल्टिप्लिकेशन करून घ्या. एक ह्या पूर्ण ब्रॅकेटने यांना मल्टिप्लाय करा म्हणजे एक टर्म बघा x² इंटू x³ होईल. पुन्हा x² इंटू -3 आता -3x ने मल्टिप्लाय करा. -3x इंटू x -3x² आणि -3x इंटू -3 प्लस 9x. आता 2 ने मल्टिप्लाय करायचं बघा दोघांना. 2 इंटू x 2x आणि 2 इंटू -3 -6. मल्टिप्लिकेशन झाली तीनही ब्रॅकेटची. मग फायनल त्याची ऍडिशन करा काय होते का बघा. x³ तसाच राहील. त्यानंतर -3x² आणि -3x² -6x². 9x प्लस 2x ते 11x होतील बघा आणि हा -6 तसाच. हा एफ ऑफ एक्स तयार झाला. आता आपल्याला एफ डॅश ऑफ एक्स ची गरज आहे. मग एफ डॅश ऑफ एक्स पाहिजे त्याचं एकदा डेरिव्हेटिव्ह काढून घ्या. मग इथे मी म्हणजे डिफरन्शिएट केलंय आपण फंक्शनला. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह येईल बघा एफ डॅश ऑफ एक्स. डेरिव्हेटिव्ह काढा. इथे x³ चं डेरिव्हेटिव्ह काय येईल बघा आपलं 3x². 6x² चं डेरिव्हेटिव्ह काय येईल पॉवर पुढे 2 6 12x आणि त्यानंतर 11x चं डेरिव्हेटिव्ह येईल बघा 11 आणि 6 चं डेरिव्हेटिव्ह 0. डेरिव्हेटिव्ह झालं. आता एक व्हॅल्यू काढून घ्या. कोणती व्हॅल्यू पाहिजे मला एफ ऑफ ए एफ ऑफ बी. चला मी एक स्टार्ट करतो. इथे एफ ऑफ ए काढायचा आहे. ए म्हणजेच काय रे तुमचं लिमिट बघा. ए म्हणजे 0 आहे, बी म्हणजे 4 आहे. मग ए ला मी 0 टाकतो. मग चला जिथे एफ ऑफ 0 म्हणजे एफ ऑफ एक्स आपला हा होता इथे बघा तो इथे बघा हा आपला एफ ऑफ एक्स आहे. जिथे जिथे एक्स जर 0 टाकला तर सगळे 0 होऊन जात, फक्त -6 उरेल. म्हणजे उत्तर माझं डायरेक्ट -6 आलं. पुढे मला कोणती व्हॅल्यू पाहिजे एफ ऑफ बी. बी म्हणजे काय टाकायचं आपल्याला एफ ऑफ एक्सच्या जागेवर 4 टाका. जिथे जिथे एक्स तिथे 4 टाकला तर मी मला हा पण एफ ऑफ एक्स आहे तुमचा आणि हा पण एफ ऑफ एक्स आहे. जर सोपा वाटेल त्यात टाका. यातही टाकलं आणि यातही टाकलं आन्सर सेम येणार आहे. मग यात पटकन आन्सर येईल बघा. मग मी जर जिथे जिथे एक्स आहे तिथे जर मी 4 टाकलं इथे बघा
4 मायनस 1 3 होईल. सेकंड ब्रॅकेटमध्ये 4 मायनस 2 इथं 2 येईल आणि थर्ड ब्रॅकेटमध्ये 4 मायनस 3 1 येईल. म्हणजे आन्सर आला बघा 3 to the 6. डायरेक्ट सॉल्व्ह झालं. आता दोन्ही व्हॅल्यू माहीत झाल्या. आता काय पाहिजे अजून मला एफ डॅश ऑफ सी. एफ डॅश म्हणजे तुम्हाला एफ डॅश ऑफ एक्स मध्ये टाकावं लागेल. जिथं एक्स आहे तिथं जर सी रिप्लेस केला तर इक्वेशन होईल बघा आपलं 3c² मायनस 12c प्लस 11 झालं. इथपर्यंत आपण पोहोचलोय. आता एलएमटीचा फॉर्म्युला यूज करूया आणि व्हॅल्यू फाइंड करूया. काय फॉर्म्युला? एफ डॅश ऑफ सी इज इक्वल टू एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए अपॉन बी मायनस ए. चला व्हॅल्यूज टाका. तर व्हॅल्यूज टाकले. एफ डॅश ऑफ सी ची व्हॅल्यू काढली आपण 3c² मायनस 12c प्लस 11 इज इक्वल टू एफ ऑफ बी ची व्हॅल्यू बघा इथं आता काढली 6 मायनस एफ ऑफ ए ची व्हॅल्यू मायनस 6 आहे. ही मायनस 6 आणि हा मायनस मायनस प्लस 6 होऊन जाईल. मध्ये बी मायनस आहे, बी 4 आहे, ए 0 आहे म्हणजे 4 मायनस 0. मला वाटतं याचं कॅल्क्युलेशन जर केलं आपण तर 6 प्लस 6 12 होईल डिवाइड बाय 4 होईल. पहिलं डिवाइड जर केलं तर याचं डिव्हिजन 3 येईल. म्हणजे इक्वेशन जे तुमचं तयार झालं 3c² मायनस 12c प्लस 11 प्लस 3 जर लेफ्टला आला तर मायनस 3 होईल. असं एक क्वाड्रेटिक इक्वेशन तयार होत आहे. 3c² मायनस 12c 11 मायनस 3 केला तर 8 येईल. आता जे फॅक्टर पाडा म्हणजे c ची व्हॅल्यू निघून जाईल. काय पाहिजे मला? मल्टिप्लिकेशन 3 8 जा 24. मल्टिप्लिकेशन पाहिजे 24, ऍडिशन पाहिजे 12. असे कोणते फॅक्टर आहेत का? तर 8 आणि 3 स्वतःच फॅक्टर आहे पण 8 प्लस 3 11 होतात. अजून कोणते फॅक्टर आहे? 6 4 जा 24. 6 आणि 4 चे ऍडिशन केलं 10 होईल, 12 होत नाही. अजून 6 8 24 चे 12 2 जा होतात पण 12 आणि 2 14 होतील म्हणजे फॅक्टर पडत नाहीत. जर फॅक्टर पडत नसेल तर दुसरा मेथड आपले कोणते? फॉर्म्युला मेथड असते बघा. फॉर्म्युला मेथडने सॉल्व्ह करून घ्या. मग तुमचा बघा फॉर्म्युला मेथड काय आहे ते मी कॅपिटल मध्ये लिहितो. इथं तुमचा ए ची व्हॅल्यू झाली 3. सपोज याला आपण क्वाड्रेटिक इक्वेशन नुसार सोडवायला घेतलं काय असतं? ए ची व्हॅल्यू सपोज 3, बी ची व्हॅल्यू म्हणतो मायनस 12 आणि कॅपिटल सी ची व्हॅल्यू बघा 8. फॉर्म्युला मेथडने सोडवायचं असेल तर रूटची व्हॅल्यू काढून घेऊ इथे किंवा आपलं काय रे b² मायनस 4ac. बी चा स्क्वेअर, बी म्हणजे मायनस 12 चा स्क्वेअर मायनस 4, ए म्हणजे 3 आणि सी म्हणजे 8. इथे आला बघा मायनस 12 चा स्क्वेअर येईल 144 आणि याचे मल्टिप्लिकेशन करा 4 3 जा 12 आणि 12 8 जा 96. यांची सबट्रॅक्शन जर केले 144 मधून 96 कट करा 48 राहतील. मला वाटतं हे पण व्हॅल्यू माहीत झाली. आणि शेवटी फॉर्म्युला मेथड काय आपली? फॉर्म्युला यूज करा. तुमचं व्हेरिएबल ॲज अ सी व्हेरिएबल आहे तर सी इज इक्वल टू फॉर्म्युला काय असतं? मायनस बी प्लस मायनस रूट b² मायनस 4ac अपॉन ट्वाइस ए. इक्वेशन पटकन सॉल्व्ह झालं नाही म्हणून आपलं फॉर्म्युला मेथड यूज करावी लागली नाही तर उत्तर आपलं पटकन आलं असतं. असो c इज इक्वल टू मायनस बी ची व्हॅल्यू बघा मायनस 12 आहे, हा मायनस मायनस प्लस 12 प्लस मायनस रूट मध्ये बघा b² मायनस 4ac व्हॅल्यू आपण आत्ताच काढलेली आहे 48. 48 ला थोडं सिम्प्लिफाय जर करायचं ठरलं तर 48 चे फॅक्टर काय पडतील ते? कारण स्क्वेअर रूट काढायचं आपल्याला. 48 चे फॅक्टर असतील बघा 16 3 जा आणि डिवाइड बाय 2 इंटू ए. 2 इंटू ए ची व्हॅल्यू बघा 3 आहे मग 2 इंटू 3 तुमचा 6 होऊन जाईल. तर कॅल्क्युलेशन करू. डिनॉमिनेटर सेपरेट करा 12 अपॉन 6 प्लस मायनस 14 चा स्क्वेअर रूट बाहेर आला तर 4 येईल, रूट मध्ये उरेल 3 डिवाइड बाय 6. डिनॉमिनेटर सेपरेट केला, कितीचा भाग गेला तर 6 1 जा 6 6 2 जा 12 म्हणजे त्याला प्लस 2 प्लस मायनस इथे डिव्हिजन करा. 2 ने भाग दिला तर 2 2 ने भाग जाईल 2 2 जा 4 2 रूट 3 आणि खाली पण येईल बघा 3 2 3 जा 6. जर फायनल चेक केला मी तर 2 प्लस मायनस 2 रूट 3 आणि हा 3 सेम झालाय याचं रूट खाली डोक्यात येईल. 3 च्या डोक्यात म्हणजे ट्रान्सलेशन केलं आपण तर खाली रूट 3 होईल. आता फायनल तुमचं काम सेची व्हॅल्यू नक्की यातली कोणती तर इंटरवल काय सांगतोय बघा 0 आणि 4 च्या मध्ये उत्तर यायला पाहिजे. 0 आणि 4 च्या मध्ये तर 2 आपण रूट 3 चं व्हॅल्यू किती असते तर रूट 3 ची व्हॅल्यू असते आपली जवळपास 1.3 च्या आसपास असते. तर 1.3 जर घेतला तर 2 ला 1.3 ने डिवाइड केलं तर माझ्या अंदाजे काय आन्सर जास्त येणार नाही, काय 1.23 काहीतरी उत्तर येईल.
पूर्ण डिव्हिजन 1.3 जर येत असेल तर 2 मध्ये ऍड जरी केला 1.3 वगैरे ऍड केला तर 2 + 1.3 3.3 वगैरे होईल. 3.3 0 आणि 4 मध्ये येतो आणि 2 मायनस जरी केला तर उत्तर 0.34 काहीतरी येईल. तो पण म्हणजे दोन्ही व्हॅल्यू ऍक्सेप्टेबल आहेत. सी ची व्हॅल्यू काय 2 ± √3 जे आले आहे विच इज बिलॉंग्स टू काय म्हणा 0 to 4 च्या मध्ये व्हॅल्यू आहेत. झालं तुमचं एलिमिटी व्हेरीफाय झाला. असा आहे हा प्रॉब्लेम होता. तर एलिमिटीचे बघा तुमच्यासमोर मी 2 प्रॉब्लेम मांडलेत. यात काही शंका असेल तर सांगा. सॉल्विंग प्रॉपर कसं करायचं आहे सगळं मी दाखवून दिलेलं आहे. एलिमिटीचे 2 एक्झाम्पल सॉल्व्ह केले. आता हा तिसरा एक्झाम्पल तुम्हाला मी ठेवलेला आहे काय f(x) = 2x - x² इंटरवल 0 to 1 हा तुम्हाला मी होमवर्क साठी ठेवलेला आहे. ते याचं सॉल्व्ह केल्यानंतर सी ची व्हॅल्यू काय येईल शेवटी ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. म्हणजे तुमचा आन्सर करेक्ट की रॉंग मी नक्की सांगेल. बघा 2 एक्झाम्पल तुम्हाला होमवर्कला ठेवलेत. एक रोल्स थेरमचा एक होता आणि हा एलिमिटीचा एक. दोघांच्या सी च्या व्हॅल्यूज काय येतील नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा. ठीक आहे. तर असा होता आपला हा आजचा पार्ट. या ठिकाणी रोल्स थेरम एलिमिटी तुमचा मी कव्हर केलेला आहे. तर या ठिकाणी आपल्या ऍप्लिकेशन डेरिव्हेटिव्हची चांगली रिव्हिजन झालेली आहे. तर चला या ठिकाणी तुमचा चॅप्टर क्लिअर झाला असं म्हणायला हरकत नाहीये. ज्याचा जो टॉपिक राहिलेला असेल त्याने त्याचा तो पार्ट बघून घ्यावा म्हणजे आपला हा चॅप्टर परफेक्ट होऊन जाईल. बोर्डला काही अडचण येणार नाहीये.